जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधाची उजळणी पाहत असताना सिद्धलक्षण निरूपणामध्ये एक प्रक्रिया समर्थांनी सांगितली की ज्या प्रक्रियेमुळं साधकाचाच सिद्ध होतो आणि ती प्रक्रिया सांगून झाल्यानंतर संशय या विषयावरती समर्थ आले. साधकाची दशा बदलत बदलत सिद्धावस्थेमध्ये परावर्तित होते हे समजून घेणं आवश्यक आहे. साधकाची संदेह वृत्ती पुढे होत असे निवृत्ती, या कारणे निस्संदेह श्रोती साधू ओळखावा. हा विषय आपण विस्तृतपणे पाहिला. पण हा जो संदेह आहे तो एकदम कसा जाणार? क्रमाक्रमानच तो साधकाला घालवावा लागतो. आणि म्हणून सिद्धलक्षणामध्ये संशय या विषयावरती खूप मोठं भाष्य समर्थांनी केलं. कर्ममार्ग संशये भरला, साधनी संशये कालवला, सर्वांमध्ये संशये भरला, साधू तो निस्संदेह. संशयाचे ज्ञान खोटे, संशयाचे वैराग्य पोरटे, संशयाचे भजन वोखटे निर्फळ होये. इतक्या प्रखर शब्दांमध्ये समर्थ संशय या गोष्टीचा समाचार घेत आहेत. असं पहा, एकदम मुळाशी जर आपण गेलो तर द्वैत हाच खरा संशय, देहबुद्धी हाच खरा संशय, हे आपण पाहिलंच आहे. मग समर्थ वारंवार संशयाबद्दल उपदेश का करतायत? कारण देहबुद्धी हा मुळाशी असलेला संशय खरा, पण त्याच्या ज्या काही फांद्या पसरलेल्या आहेत, उपफांद्या पसरलेल्या आहेत, त्यामुळे साधकाचा वेळ वाया जातो. वेळच काय, अख्खा जन्म वाया जाऊ शकतो. म्हणून निस्संशय स्थितीचा अभ्यास साधकानं केला पाहिजे, तर ही सिद्धावस्था गाठता येईल हे समर्थांना ठसवायचं आहे. हा संशय वेगवेगळ्या तऱ्हेचा असतो. असा आहे की आपल्याला वाचून ऐकून काही माहीत असतं. आता खरं पाहता जीवाचं जडणघडणच अशा मार्गानं झालेलं आहे. आपण मराठी कुटुंबात असू तर आपल्या लहान मुलाशी आपण मराठीत बोलायला लागतो आणि मग ते आपलं बोलणं ऐकून ऐकूनच नंतर बोबडं का होईना पण मराठीच बोलतं, चायनीज बोलत नाही. चीनमधली मुलं चायनीज बोलत असणारच, फ्रान्समधली मुलं फ्रेंच बोलत असणारच. त्या जीवावरती जसा संस्कार होत जातो तसा तसा तो जीव घडत जातो. आपल्यावरही असेच संस्कार झालेले आहेत आणि अनेक प्रकारांचे झालेले आहेत. त्यातून अनेक मतांतर, अनेक तर्क आपल्याच आत ठसलेले आहेत. सद्गुरू ही गोष्ट अशी आहे जी तत्वरूप आहे. म्हणजे ब्रह्म आणि सद्गुरू यामध्ये तसं अंतर सांगताच येत नाही. तरीही सर्व संत ब्रह्मापेक्षाही सद्गुरूंना वरचं स्थान देतात. कारण ब्रह्माचा मार्ग, ब्रह्माची प्राप्ती त्या सद्गुरूंच्या कृपेनं होते. अशा सद्गुरूंना कोणताही विकार किंवा कोणतीही उपाधी असेल का? पूर्णपणे निरुपाधिक असलेले सद्गुरू जे सांगतात ते मात्र आपण तितक्याच निरुपाधिकपणे आतमध्ये घेत नाही, ही आपली अडचण आहे. मग आड काय येतं? आपल्यावरतीच असलेले संस्कार, आपलीच बुद्धी, आपलंच मन आपल्या आड येतं. सूर्यप्रकाश मलिन कुठे आहे? वातावरणच वेगवेगळं आहे, त्याला सूर्यप्रकाश काय करणार? सूर्यप्रकाश जसा असायचा तसा आहे. आज समजा प्रदूषण आहे, एक 400 वर्षांपूर्वी आजच्या एवढं प्रदूषण नव्हतं, तर 400 वर्षांपूर्वी पडलेला सूर्यप्रकाश आजच्या तुलनेमध्ये स्वच्छ होता. याच्यात सूर्याचा दोषही नाही आणि कर्तृत्वही नाही, तो असायचा तसाच आहे. वातावरणाचा मात्र दोष आहे. आपण प्रदूषण केलं आणि वातावरणामध्ये फरक पडला. तसंच जीवानं एक प्रकारे स्वतःलाच प्रदूषित केलेलं आहे, ज्यामुळं त्याचा गुरुवचनावरती विश्वास बसत नाही. विश्वास ठेवला जातो, पण काही टक्के ठेवला जातो, आपल्या सोयीनं ठेवला जातो. श्री महाराजांकडं अनेक लोक अनेक प्रश्न घेऊन येत. श्री महाराज एके ठिकाणी म्हणतात की प्रश्नाला दिलेलं जे पहिलं उत्तर आहे ते माझं खरं उत्तर आहे. त्या उत्तराला जर समोरच्या व्यक्तीनं सबब सांगितली तर विचारणाऱ्याच्या सोयीनं मी पुन्हा उत्तर देतो बदलून, पण ते काही माझं खरं उत्तर नाही. पहिलं दिलेलं तेच खरं उत्तर. पण पहिल्यांदा बोलल्या बोलल्या आपला विश्वास कुठे बसतो? पूर्वी निरूपणात आपण एक गोष्ट पाहिली आहे पहा.
भाऊसाहेब केतकर श्री महाराजांच्या सेवेत असत. जोशी आडनावाचं कुटुंब श्री महाराजांकडे आलं. त्यांना महारोग झालेला होता, पण त्यांना त्यांच्या मुलीच्या लग्नाची काळजी होती. श्री महाराजांनी ताबडतोब सांगितलं, भाऊसाहेब यांची मुलगी तुम्ही करून घ्या. आणि भाऊसाहेबांच्या मुखातून जी महाराज एवढंच बाहेर आलं. म्हणजे श्री महाराजांच्या मुखातून शब्द आला, तो पोचला, आत ग्रहण केला गेला आणि त्याचं अनुसरणही केलं गेलं. मध्ये काहीही आड आलं नाही. मन, बुद्धी, विचार, तर्क काहीही नाही. श्री महाराजांचं वाक्य जणू तसंच्या तसं घेतलं गेलं. असं जोपर्यंत साधकाचं होत नाही तोपर्यंत तो सिद्धावस्थेपर्यंत पोहोचू शकत नाही, हे समर्थांना ठसवायचं आहे. म्हणजे मूळ संशय तर आहेच द्वैताचा, देहबुद्धीचा, पण साधा गुरुवचनावरही आपला विश्वास नसेल तर त्या मूळ संदेहाची निवृत्ती कुठून होणार? कारण असं पहा, आपल्या चर्मचक्षूंना आपला देह दिसतो, पण आपलं मन दिसत नाही, बुद्धी दिसत नाही, तर देहबुद्धी कुठून दिसणार? जशी वासना सूक्ष्म आहे तशीच देहबुद्धी पण सूक्ष्म आहे. तसाच अहंकारही सूक्ष्म आहे. त्या सूक्ष्मातील अहंकाराचं उच्चाटन करण्यासाठी त्याच्याहूनही सूक्ष्म हत्यार लागतं. ते हत्यार सद्गुरुपदिष्ट साधनेच्या रूपानं सद्गुरूंनी दिलेलं असतं. मग आधी त्याच्यावरती विश्वास नको का? सद्गुरू सांगतात की तू ब्रह्म आहेस, तर त्याचा अनुभव आपल्याला नाही, पण सुरुवातीला विश्वास तरी ठेवायला नको का? विश्वासच ठेवला नाही तर मार्गक्रमणा होणार नाही. असं पहा, एखादा खेळाडू आपल्या शहरामध्ये उत्तम खेळतो, मग जिल्ह्यामध्ये उत्तम खेळतो, मग राज्यात उत्तम खेळतो, मग देशात उत्तम खेळतो, आणि मग देशात तो इतका उत्तम खेळतोय की आता देशाचं नेतृत्व करू शकेल पूर्ण जगामध्ये. तेव्हा त्याला देशाच्या टीममध्ये घेतलं जातं. पण जेव्हा तो घरापासून खेळायला सुरुवात करतो तेव्हा कोणीतरी गुरु त्याला सांगतोच की तू उत्तम खेळाडू होऊ शकतोस, पण हे कर, हे केलंस तर तू होशील. म्हणजे तू उत्तम खेळाडू मुळात आहेसच. प्रयत्न केलेस तर तू तिथंपर्यंत पोचशील. हे जसं व्यवहारात आहे तसंच परमार्थामध्येही आहे. सद्गुरू सांगतात की ते ब्रह्मच तू आहेस, तू हा देह नाहीस, मन नाहीस. हे सद्गुरूंना का सांगावं लागलं? कारण आपण देहाला आणि मनाला सत्यत्व दिलंय म्हणून. आपल्याला आपण देह आहे असं वाटतं, आपलं मन आहे असं वाटतं, म्हणून तर सद्गुरूंना उपदेश करावा लागला. आपण जर ब्रह्मभावामध्ये असतोच तर सद्गुरूंनी उपदेश केला नसता. आपण भ्रमात आहोत म्हणून आपण सद्गुरूंकडे जातो, तर गेल्यानंतर ते जे सांगतात त्याच्यावरती विश्वास तरी ठेवायला नको का? तो विश्वासच नसेल तर पूर्णपणे आपलं जीवन संशयानं भरून जातं, हे समर्थ सांगतायत. कर्ममार्ग, साधन सगळीकडे संदेह, संशय भरून राहतो. हा कशामुळे राहिला? कारण तू वेगळा आहेस, या देहाशी संबंधित नाहीस. देह कर्म करतो, पण तू कर्मापासून अलिप्त आहेस. हे कर्ममार्गामध्ये साधक जर विसरेल तर त्या कर्ममार्गात संशय येईल. साधक जर साधनामध्ये हे विसरेल की साधना करणारा देह आहे, पण मी देहापासून अलिप्त आहे, तर साधनेतही संशय येईल. मग लोक म्हणतात, पहा, माझा 25 कोटी रामनामाचा जप झाला. अरे तू जो आहेस तो विसरण्यासाठी रामनामाचा जप केलास का 25 कोटी रामनाम झालं हे स्मृतीमध्ये साठवून ते अभिमानानं सांगण्यासाठी रामनाम घेतलंस? म्हणजे देहाबरोबरची तादात्म्यता तशीच राहिली. त्यामुळं ज्यासाठी साधन दिलेलं होतं ती गोष्ट बाजूलाच पडली. याला म्हणायचं कर्ममार्ग किंवा साधन संशयानं भरून जाणं. आणि अशाच प्रकारे त्याचा सर्व आविर्भाव, त्याचं सगळं कर्म, त्याचं सगळं जीवन संशयानं भरून जातं. मग मी सेवा करणारा, माझी अमकी अमकी सेवा, मग त्यात मला कुणी बोलायचं नाही. मी इतकी इतकी वर्ष सेवा करणारा, मी इतका समर्पित, असा मी या संशयामुळं संपूर्ण जीवनात कालवला जातो. समर्थ सांगतायत, हे काही साधूपाशी सिद्धापाशी असत नाही. अहो, जे सर्वत्र व्यापून राहिलेलं आत्मतत्व आहे त्याच्याशी जो तदाकार झाला तो सर्वत्र व्यापूनच नाही करायला. मग श्री महाराज किंवा आपले सद्गुरू नाहीत अशी जागाच मुळी शिल्लक नाही. आणि हे केवळ तत्वरूपानं घडत नाही. समर्थ सांगतायत, ही निस्संदेह वृत्ती साधूमध्ये मुरलेली असते. म्हणजे त्यांच्या पाहण्यामध्ये, त्यांच्या बोलण्यामध्ये, चालण्यामध्ये सुद्धा आपपरभाव असत नाही.
माझं तुझं असत नाही, कोणत्याही पद्धतीचा अभिमान असत नाही. त्यांच्यामधून बाहेर जर काही पडेल तर प्रेमच बाहेर पडेल, भगवंताबद्दलचा भक्तिभावच बाहेर पडेल. माऊली म्हणतात, ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंभ, येर माणूसपण ते भांब लौकिक भागू. दिसायला केवळ मनुष्य, पण चालतं बोलतं ज्ञानाचं बिंब, असं माऊली म्हणतात. म्हणजे पहा, समर्थ एकाच ओळीमध्ये काय गाठायचं आहे, काय असतं ते सांगतायत आणि आपण कसे असतो तेही सांगतायत. म्हणजे त्यांना हे निश्चितच सुचवायचं आहे की आपण आपला हा संशय बाजूला टाकायला शिकलं पाहिजे, सद्गुरूंवरती विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे. आपण जर हा विश्वास ठेवला नाही तर सद्गुरूंचं काही अडणार नाही. आपण मात्र आहोत तिथेच राहू. एखादा व्यक्ती शाळेत जाऊन शिकतो, नंतर इंजिनियर होतो, म्हणून शैक्षणिकदृष्ट्या त्याच्यामध्ये फरक पडतो. आध्यात्मिकदृष्ट्या फरक तेव्हाच पडतो जेव्हा अहंकार सैल होतो. अहंकार तसाच राहिला तर गरीब काय, श्रीमंत काय, उच्च शिक्षित काय, अडाणी काय, सगळेजण अध्यात्मदृष्ट्या सारखेच आहेत. श्री महाराज म्हणत नाहीत का, अभिमान काय श्रीमंतालाच केवळ असत नाही, भिकाऱ्यालाही असतो. हा मला भिकेला नाही म्हणतो काय, पुन्हा याच्या दारात येतो का बघ, असं भिकारीसुद्धा अभिमानानं म्हणतो. म्हणजे अभिमान कोणालाही चुकलेला नाही. त्याच्यात जितकी घट तितकी साधनेत प्रगती, आणि साधनेत प्रगती होत होत सिद्धावस्था गाठली जाते, हे समर्थ सांगतायत. मग या संशयानं आपण जे काही करणार ते खोटंच आहे, ते निरर्थक आहे, आपल्या उपयोगाचं ते नाही, उलट आपला अभिमान वाढवणारा आहे. संशयाचे ज्ञान खोटे, संशयाचे वैराग्य पोरटे, संशयाचे भजन वोखटे निर्फळ होये, असे कडक शब्द समर्थ वापरतात. आणि त्यापुढे त्यांनी जवळजवळ 8 ओव्यांमध्ये व्यर्थ संशयाचे किंवा व्यर्थ संशयाची असे शब्द वापरून अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. वेगवेगळे उपासना मार्गच समर्थ सांगतात, पण ते याच्यावरती बोट ठेवतात की इथे तुम्ही संशय ठेवू नका. तुमच्या ज्ञानाच्याबद्दल संशय आहे, तुमच्या वैराग्याच्याबद्दल संशय आहे, तुमच्या भजनाच्या म्हणजे साधनेच्याबद्दल संशय आहे, तर हे परमार्थात चालणार नाही. ज्ञानाचा संशय म्हणजे काय? संशयाचं ज्ञान याचाच अर्थ ज्ञानाची असलेली जाणीव. संशयाचं वैराग्य याचाच अर्थ वैराग्याच्या ठिकाणी असलेला मीपणा. संशयाचं भजन याचाच अर्थ साधनेमध्ये असलेला अभिमान. किंवा या सगळ्याचा अर्थ सद्गुरूंवरती पूर्ण संशय आणि मग केलेली साधनेची किंवा वैराग्याची किंवा ज्ञानाची कृती. म्हणजे ज्या सद्गुरूंकडून आपल्याला उपदेश मिळाला त्यांच्याबद्दलच विश्वास नाही, पण मग साधनाही करतोय, असं साधन काही कामाचं नाही. आणि साधना करताना त्यामध्ये देहभाव दृढ धरून ठेवलेला आहे की मी ध्यान करणारा, मी नाम घेणारा, मी परिक्रमा करणारा, मी वारी करणारा, तर ती सर्व साधना व्यर्थ, असं समर्थ सांगतायत. समर्थांचे शब्द पहा. व्यर्थ संशयाचा देव, व्यर्थ संशयाचा भाव, व्यर्थ संशयाचा स्वभाव सर्व काही, व्यर्थ संशयाचे व्रत, व्यर्थ संशयाचे तीर्थ, व्यर्थ संशयाचा परमार्थ निश्चये विण, व्यर्थ संशयाची भक्ती, व्यर्थ संशयाची प्रीती, व्यर्थ संशयाची संगती, संशयो वाढवी, व्यर्थ संशयाचे जिणे, व्यर्थ संशयाचे धरणे, व्यर्थ संशयाचे करणे सर्व काही, व्यर्थ संशयाची पोथी, व्यर्थ संशयाची व्युत्पत्ती, व्यर्थ संशयाची गती निश्चये विण, व्यर्थ संशयाचा दक्ष, व्यर्थ संशयाचा पक्ष, व्यर्थ संशयाचा मोक्ष होणार नाही, व्यर्थ संशयाचा संत, व्यर्थ संशयाचा पंडित, व्यर्थ संशयाचा बहुश्रुत निश्चये विण, व्यर्थ संशयाची श्रेष्ठता, व्यर्थ संशयाची व्युत्पन्नता, व्यर्थ संशयाचा ज्ञाता निश्चये विण. म्हणजे पहा, ज्ञाता होईपर्यंत साधना मात्र आहे, पण तिथे जर संशय ठेवला तर सर्व काही निर्फळ आहे. एकूण काय समर्थ आपल्याला सांगतायत की सिद्धाची अवस्था पूर्णपणे निस्संदेह आहे. म्हणजे तुम्ही जोपर्यंत संपूर्ण निस्संदेह होणार नाही तोपर्यंत निस्संदेह वृत्ती धारण करून साधनामध्ये तुम्हाला बळकट राहावं लागेल. लक्ष देऊन ऐका बरं का. संपूर्ण निस्संदेह स्थिती जो सिद्ध आहे त्यालाच प्राप्त आहे.
शुद्ध ज्ञानालाच निस्संदेह स्थिती प्राप्त आहे. पण तोपर्यंत साधकानं काय करायचं आहे? बळेच सद्गुरूंनी सांगितलेला उपदेश ठसवण्याचा प्रयत्न करायचा आहे. साधक लक्षण आठवा. समर्थ म्हणाले होते, उत्तमे साधूची लक्षणे अंगीकारी निरूपणे, बळेची स्वरूपाकार होणे या नाव साधक. तो कुठे स्वरूपाकार आहे? पण तो बळानं ती वृत्ती धारण करतो. का धारण करतो? कारण सद्गुरू वचनावरती विश्वास. म्हणून सद्गुरू वचनावरती पूर्ण विश्वास असणं हे खऱ्या अर्थानं साधकासाठी निस्संदेह असणं आहे. आणि ही निस्संदेह वृत्ती त्याला खरा निस्संदेह बनवेल, जी सिद्ध दशा आहे हे समर्थ सांगतायत. म्हणजे मूलतः सद्गुरू वचनाचा आधार ठेवून साधकाला सर्व काही करायचं आहे. मग त्याची भक्ती असेल, त्याचं जगणं असेल, त्याचं पोथी वाचन असेल, त्याचं व्रत असेल, नाहीतर त्याचं साधन भजन काहीही असेल, त्याचं मूळ सद्गुरू वचन पाहिजे. स्वतःची बुद्धी, स्वतःचे तर्क किंवा स्वतःचं मन हे त्याच्या पायाशी नसलं पाहिजे. ते जर पायाशी असेल तर ते संशयानं केलेलं कर्म ठरेल. समर्थ अशा प्रकारे सावध करून मग म्हणतात, निश्चयेविण सर्व काही अणुमात्र ते प्रमाण नाही, व्यर्थची पडिले प्रवाही संदेहाचे. निश्चयेविण जे बोलणे ते अवघेची कंटाळवाणे, बाष्कळ बोली जे वाचाळपणे निरार्थक. असो निश्चयेविण जे वल्गना ते अवघीच विटंबना, संशये काही समाधाना उरी नाही. समर्थ सांगतायत, निश्चयाचा अभ्यास करा, संदेहामध्ये राहू नका. पहिली पायरी म्हणजे सद्गुरूंनी जे सांगितलं त्याच्यावरती संपूर्ण विश्वास, काही टक्के नाही, संपूर्ण विश्वास. आणि विश्वास ठेवून त्यात जे सांगितलेलं आहे त्याचा निश्चय करणं. मनात येणारे विचार म्हणजे तू नाहीस, तुझं मन ते विचार करते, तू तो नाहीच आहेस. तुझा देह विकारांमध्ये सापडतोय, तू देह नाही आहेस, त्यामुळे विकारांचा आणि तुझा संबंधच नाही. कर्म देहाकडून घडतंय, त्यामुळं कर्माचं फळ देहाला मिळत आहे, तू त्या फळापासून पूर्ण अलिप्त आहेस. हे सद्गुरूंनी सांगितलं. तर पहिली गोष्ट याच्यावरती विश्वास ठेवणं. विश्वास ठेवल्यानंतर त्याचं चिंतन मनन करून ते जीवनामध्ये अभ्यासानं उतरवणं. कर्म केल्यानंतर सुखदुःख येतंय ना पदरात आपल्या, जर ते आपण भोगत असू तर आपण कर्माला चिकटलेले आहोत. सद्गुरू वचनावरती विश्वास ठेवलेला नाही. जर विश्वास असेल तर कर्मफळ येऊन आपल्याला टोचणार नाही. सुख किंवा दुःख दोन्हीही प्रकारे कर्मफळ टोचतं. ते जर आपल्याला टोचत असेल, म्हणजे सुखानं आपण सुखी आणि दुःखानं आपण दुःखी होत असू, तर आपण सद्गुरूंच्या वचनावरती विश्वास ठेवलेला नाही. तर पहिली पायरी ही की तो विश्वास ठेवून अलिप्तपणाचा अभ्यास करणं. आपली जी स्वरूप स्थिती सद्गुरूंनी सांगितली, आपल्याला ती माहीतच नाही, सद्गुरूंनी ती आपल्याला सांगितली, तर त्या आत्मस्थितीवर विश्वास ठेवून मी तेच आहे, तो आत्माच मी आहे या भावाचा अभ्यास करत करत आपली जी काही साधना, कर्म, पूजा, अर्चा जे काही आहे, जे काही जीवन आहे, त्यात जगत राहणं. म्हणजे काय केलं आपण यावेळी? निश्चयाचा हात धरला आणि तो हात धरल्या धरल्या संदेहाचा हात आपोआपच सुटला. दोन्हीही गोष्टी एकत्रितपणे धरता येत नाहीत. विचार करून पाहावा. सद्गुरू वचनावरती संशय आहे, पण सद्गुरू वचनाला धरण्याचा अभ्यास आहे, हे जमणार नाही. एकतर अभ्यास प्रामाणिकपणे करावा लागेल किंवा संशयाला तरी टाकावं लागेल. संशयाला टाकलं तर तो अभ्यास आपोआपच प्रामाणिकपणे होणार आहे. दोन्हीही जो करायला जातो तो संदेहानं, संशयानं कर्मांमध्ये अडकतो, हे समर्थांनी इथं सांगितलं. त्यामुळे ते सावध करून आपल्याला सांगतात की पहिलं जर काही करायचं असेल तर संशयाला बाजूला टाकण्याचा अभ्यास करा. त्याच्या प्रवाहामध्ये पडायचं नाही याचा निर्धार करा आणि सद्गुरू वचनाला, सद्गुरूंनी सांगितलेल्या उपदेशाला निश्चयानं धरा. आता जो साधक आहे तो असं करतो आणि करत करत सिद्धावस्थेमध्ये पोचतो. त्यामुळं जो सिद्ध आहे त्याच्याजवळ संशय असत नाही, तर निश्चयानं राखलेलं समाधान असतं. म्हणून समर्थ म्हणतात, म्हणोनी संदेहरहित ज्ञान, निश्चयाचे समाधान, तेची सिद्धाचे लक्षण निश्चयेसी. त्या ठिकाणी ज्ञान आहे पण संदेह नसलेलं ज्ञान आहे. त्या ठिकाणी जर असेल तर समाधानाचा निश्चय आहे. निश्चयानं ते समाधान धरलेलं आहे. लक्ष देऊन ऐका बरं का, हे समाधान अनुभवाचं समाधान नाही. ही वृत्ती
ज्ञानाची असली तरी त्या ठिकाणी द्वैत नाही. संदेहरहित केलेलं साधन संदेहरहित ज्ञानापर्यंत पोहोचवतं. जोपर्यंत ते साधनावस्थेत आहे तोपर्यंत ती संदेहरहित अवस्था प्रयत्नानं टिकवून ठेवलेली असते आणि त्याची परिणती जेव्हा ज्ञानात होते तेव्हा ते संदेहरहित ज्ञान असतं. या विषयाकडे आपण विस्तृतपणे यथावकाश उजळणीमध्ये पाहूया. आज मात्र इथेच निरूपण सेवेला विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.